शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 25 जुलैला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा पडणार आहे. आपण जर महाबळेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, माणगाव हा जर परिसर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सकाळपासूनच शनिवारी 25 जुलैला सुरू होणार आहे. आपण 2 दिवसाचा हवामान अंदाज बघूया. रविवारी 26 जुलै आणि शनिवारी 25 जुलै. आपण जर बघितलं तर नागठाणे, माणगाव, लवसा, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, वडा, खंडाळा, त्याचबरोबर घोटी, नाशिक, दिंडोरी या भागात देखील पाऊस हा होणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे पण होणार आहे. शहापूर हा जर परिसर बघितला, शहापूर, घोटी, तर या परिसरात देखील जोरदार पाऊस होणार आहे. आपण इकडे बघूया नाशिक परिसरामध्ये इथे मनमाड आहे, त्याचबरोबर निफाड आहे, चांदवड आहे. हा जर परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. चांदवड, दिंडोरी, निफाड या परिसरामध्ये. इकडे सटाणा, मालेगाव या परिसरात देखील पाऊस होणार आहे. आपण जर इकडे अंबळनेर परिसर बघितला, बलवडी, अंबळनेर, धरणगाव, तर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर या भागात देखील पाऊस असणार आहे. बुलढाणा, त्याचबरोबर चिखली, मेहकर, त्याचबरोबर परतूर, अकोला, पाटी, अकोट, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. आपण इथे भंडाऱ्यामध्ये बघूया, वातावरणात काही आपल्याला बदल जाणवतो आहे का. गोंदिया, साकोली, चिंबूर, उमरेड, हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर वरारा, चंद्रपूर, शिरपूर, जामोशी, गडचिरोली, पांढरकवडा हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. इथे बघूया आपण रविवारी 26 जुलैला या भागात परिस्थिती पावसाची काय असते. तर गडचिरोलीमध्ये पाऊस आहे रविवारी पण. संध्याकाळी जर बघितलं तर ब्रह्मापुरी, गडचिरोली, चामोशी, साकोली, रामटेक, नागपूर, उमरेड, चिमूर, वर्धा, हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा, त्याचबरोबर अरणी, पुसद, वाशिम, अकोला, खामगाव, मेहकर, चिखली, बोदवड, शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर हा जर परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण इथे बघू शकता पाऊस आहे. जालना, त्याचबरोबर चिखली, मेहकर, परतूर या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. इथे आपण बघू शकता म्हणजे 2 दिवस पाऊस आहेच या भागात. इकडे वडा, त्यानंतर लोणावळा, पेन, मुरुड, जंजिरा, घोटी, वडा हा संपूर्ण परिसर जर बघितला, मुंबई, पुणे, लोणावळा या भागात देखील पाऊस असणार आहे. इकडे बारामती, दौंड, अकलूजमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. आपण बघूया रविवारी काय परिस्थितीमध्ये काही बदल आपल्याला जाणवतोय का. तर इंदापूर, त्याचबरोबर पंढरपूर, सांगोला, विटा, सांगली, त्याचबरोबर बारामती, इंदापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, लातूर, अहमदपूर, परळी, माजलगाव, परतूर, अंबड, त्याचबरोबर जालना, भोकरदन, चिखली, शेवगाव, चाळीसगाव, त्याचबरोबर अंबळनेर, जळगाव, पोळा, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये मोठा हवामानामध्ये बदल आपल्याला दिसत आहे. म्हणजे काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे, काही भागात रिमझिम पाऊस असेल, काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.